माहितीचा अधिकार कायदा 2005 ची पार्श्वभूमी. लोकशाहीतील पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवणे हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. 26 जानेवारी 2005 रोजी हा कायदा संसदेने मंजूर केला. 12 ऑक्टोबर 2005 पासून तो संपूर्ण भारतात लागू करण्यात आला, जम्मू काश्मीर वगळता, पण 2019 नंतर जम्मू काश्मीरमध्ये देखील लागू झाला. 1990 च्या दशकात माहितीच्या अधिकाराची मागणी वाढली, विशेषतः सामाजिक कार्यकर्ते आणि नागरी समाज संस्थांकडून यासाठी प्रयत्न झाले. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे मुख्य वैशिष्ट्ये. माहिती मिळविण्याचा हक्क. कोणताही भारतीय नागरिक सरकारी यंत्रणेकडून माहिती मागू शकतो. ही माहिती कोणत्याही सरकारी विभाग, मंत्रालय, सार्वजनिक प्राधिकरण, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी संस्था, जेव्हा त्या सरकारी अनुदान घेतात, यांच्याकडून मिळवता येते. उत्तर देण्याची मुदत. अर्ज प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत माहिती द्यावी लागते. जीवन आणि स्वातंत्र्याशी संबंधित प्रकरणांमध्ये ही मुदत 48 तास असते. सार्वजनिक माहिती अधिकारी यांची नियुक्ती. प्रत्येक सरकारी कार्यालयात सार्वजनिक माहिती अधिकारी आणि अपीलीय प्राधिकरण असतात. माहिती पुरवण्यास नकार दिल्यास अर्जदार पहिल्या आणि दुसऱ्या अपील करू शकतो. कोणती माहिती मिळू शकते? सरकारी योजना, प्रकल्प, खर्च, कंत्राटे, भरती प्रक्रिया, विविध सरकारी निर्णय इत्यादींची माहिती मिळवता येते. माहिती नाकारण्याचे निकष. राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारी माहिती. गोपनीयता राखावी लागणारी वैयक्तिक माहिती. तृतीय पक्षाची माहिती, जी गोपनीय स्वरूपाची असते. न्यायालयीन प्रकरणांशी संबंधित माहिती. अर्ज करण्याची प्रक्रिया. साध्या कागदावर अर्ज लिहावा किंवा फॉर्म भरावा. योग्य कडे अर्ज सादर करावा. 10 रुपये अर्ज शुल्क भरावा, ऑनलाईन किंवा पोस्टल ऑर्डरद्वारे. 30 दिवसांच्या आत उत्तर मिळाले नाही किंवा समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर पहिली आणि दुसरी अपील करता येते. माहितीच्या अधिकार कायद्याचे फायदे. सरकारी कामकाजात पारदर्शकता आणते. भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवते. सामान्य नागरिकांना शासन प्रक्रियेत सहभागाची संधी देते. जनतेच्या हक्कांचे संरक्षण करते. सरकारी निर्णय आणि योजना अधिक स्पष्ट होतात. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संदर्भातील महत्त्वाची न्यायालयीन प्रकरणे. 1. राज नारायण वि. उत्तर प्रदेश सरकार 1975. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पारदर्शकतेच्या तत्वाला महत्त्व दिले. 2. CBI वि. 2011. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की काही संवेदनशील प्रकरणांमध्ये माहिती देण्यास अपवाद असू शकतो. 3. सुभाष चंद्र अग्रवाल वि. भारत सरकार 2019. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की मुख्य न्यायाधीश कार्यालयाच्या कक्षेत येते. 4. BCCI वरील प्रकरण. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की BCCI ही सार्वजनिक संस्था असून ती अंतर्गत येऊ शकते. 5. अदानी गट आणि सरकारी अनुदान प्रकरण. द्वारे सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाला.